मला वाटतं अनिल पगब हे अर्धवट वकील असावेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलेलं आहे. मी जे दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे. मग आता अनिल पगब त्या डॉक्टरांच्या वरती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले. आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वरती देखील अनिल पगब करणार आहेत का दावा? आणि म्हणून मी आज एक निर्णय घेतला. कालपर्यंत मी थांबलो होतो. मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं CBIची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्याला. संभाव्य बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची CBI चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे. मग ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल पगबनी जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणाकडे पैसे मिळतात ते बघावेत. काय बोलतो आपण? थोडं भान पाहिजे. कुठल्या बाकड्यावरती आमदार झोपला होता तू बघणार. तू कोण होतास का त्यावेळेला? अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झाला असता तर तू होतास कोण? काय संबंध तुझा होता तिथे? हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत. मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय. आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं. एक गोष्ट मला आपलं सांगायची आहे. अनिल पगब साहेब तुम्ही वकील आहात, तुम्ही शिकलेले आहात. चंद्रग्रहणाच्या रात्री चंद्रग्रहण ज्याविषयी होती, पौर्णिमा होती त्याविषयी रात्री 12 वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का? कारण आपल्यासारखाच कोणती माणसं होता असं त्यांचं म्हणणं आहे. बघणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की अनिल पगब सारखीच व्यक्ती होती. त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता. त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि 2 नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते. आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे. मला नक्की माहिती नाही. तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे. आपण शिकलेली व्यक्ती आहोत. हे आगळी कृत्य आपल्याकडनं होता कामा नये असं मला वाटतंय. आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं. आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल. आपल्याला हात जोडून विनंती आहे. कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे. त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे. तेव्हा हे सगळं थांबवा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.